तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज आपल्या चॅनलमध्ये. तर आज तुम्ही पाहणार आहे का मी आज म्हणजे घरचा कूलर केला रिपेअर. तसं तर हा कूलरचा ब्लॉग आम्ही एप्रिल महिन्यातच शूट केला होता, पण एडिट करायला काही वेळ नाही भेटून राहिला होता. कारण की तुम्हाला माहीतच आहे आपला आहे होलसेल व्यापार, त्याच्यामध्ये काही आपल्याला जास्त टायमिंग भेटत नाही. मग व्हिडिओ एकदा जो शूट करून ठेवला का तो राहिला का राहून जाते. जोपर्यंत वेळ काही भेटत नाही त्यापर्यंत काही आपल्याला अपलोड करायला भेटत नाही. तर मी मग पूर्ण कूलरचं काढून घेतलं जुनावाला तन्नास. मग याला करतो म्हटलं मस्त पेंट. मग त्याला झाडझूड करून चांगलं करून टाकलं, साफसफाई बढियापैकी. मग म्हटलं रोशनी मी आणला आता पेंटचा डब्बा वगैरे बढिया पाहून घ्या. टर्पेंटाईन बी आहे, नवीन ब्रश आणला मस्त. तर रोशनीला म्हटलं मग एक गंज आण म्हटलं रोशनी, त्याच्यामध्ये म्हटलं मग आपण पेंट मारू म्हटलं. तर रोशनी गेली पेंट आणायला. तर पाहता ते गोंडी भाषेत का म्हणते आपल्याला. मामाची पोरगी नाही, कोणाची पोरगी आहे तू? गोंडी भाषेत म्हटलं तुला मामाना टोळी चाकोट लागी का? मामांना टोळी पागल. तर जाऊ द्या म्हटलं. मग आता हे का बोलू राहिले हे सगळं समजून नाही राहिलं. तर हिच्या बोलण्याकडे काही लक्ष दिलं नाही. मस्त उघडला आपला पेनचा डब्बा उघडला मस्त. आणि बरोबर खालतं सांडलं नाही पाहिजे म्हणून अल्लादीस मस्त ठेवला. आणि मग टाकला गंजामध्ये पेंट बढियापैकी मस्त. चांगला पेंट बनवून घ्या म्हटलं मस्त. तर गंज बी मस्त बरोबर आणला आता रोशनीला, म्हणजे जास्त काही त्रास नाही होईन आपल्याला. मोठं जात कटर नाही आणला, बरोबर मापाचा छोटासा गंज आणला. त्याच्यात मस्त आपल्याला असा पेंट टाकला बढियापैकी मस्त. आणि मग टाकलं थोडंसं त्याच्यात थिन ऑइल, म्हणजे एकदम कसं गाळा राहत नाही. तुम्हाला तर माहीतच आहे म्हणा, काही सांगायची गरज आहे नाही, पण तरी बी सांगून देतो. मग चालू केलं बरं आपलं पेंटिंग. मस्त सगळ्या याले कूलरचा एक भाग पेंटिंग करणं चालू केला. मस्त परत नवीनच करून टाकतो म्हटलं कूलरले. झाले सगळे 2-3 भाग. मग राहिला आता कूलरचा मेन भाग, त्यालाही पेंट करून घ्यावं म्हटलं. तर सांगा मग पेंट झाल्यावर कूलर आपला कसा दिसते. तर ह्या भाग तर जास्तच जंगला होता. तर याला म्हटलं चांगला घट्ट पेंट लावून घ्या, म्हणजे कसं पाण्यातल्या पाण्यात कूलर राहते तर फुटला नाही पाहिजे बा. मग झाली आपली सगळी पेंटिंग. आणि मग लावलं आता याच्या साईडले मस्त तणस लावणं चालू केलं. तर तणस मस्त नवीन आम्ही मार्केटातून विकत आणलं होतं आणि घरच्या घरीच बसवा म्हटलं. ह्या वर्षी पाहून घ्या तुम्ही, एक आम्ही पहिलेच बसून घेतली. अशा प्रकारे तणस बसवणं चालू आहे. आणि हे आता दुसरी बसून राहिलो. अशा 3 भागाले तणस लावा लागते. तर अशा प्रकारे मस्त तणस लावणं चालू आहे आपलं. असं तारगीर बढिया पद्धतशीर लावून घ्या म्हटलं. आणि ह्या वर्षी म्हटलं मस्त चांगला थंड हवा लागल्या पाहिजे बा, म्हणून मस्त नवीन तणस बसून टाकला. आणि ह्या वर्षी कूलरचं संपूर्ण काम घरीच करावं असं विचार केला ना, करूनही घेतला. ह्या पहिला वर्ष होय आपला का कूलरचं घरीच काम करण्याचा. नाही तर आपण कधीच घरी करत नाही. घरी जाते म्हटलं पैसे लय जाते बाहेर, पैसे वाचवासाठी मग आपलं घरीच करावं. तर झालं मग आपलं पाहून घ्या. याले बी आखरीच्या भागाला बी तन्नास लावून काम खतम केला. आता म्हटलं थोडीशी वायरिंगले टेप लावून घ्या, म्हणजे कसं जुने वायर झाले होते तर जुनी टेपपट्टी काढून घेतली. आता नवीन टेपपट्टी लावणं चालू आहे. म्हटलं कसं पाणी गिनी पडते वायरावर, पेटगीट घेतल्या नाही पाहिजे बा, म्हणून मस्त पद्धतशीर
बढिया सगळं वायरिंगचं सेटअप. अरे नवीन टेपपट्टी लावणं चालू आहे. बढिया तुम्ही बी तुमच्या घरचं काम कूलरचं काम जर घरच्या घरीच करत असाल तर चांगलं काळजीपूर्वक करा, जेणेकरून कसं करंट मारले नाही पाहिजे. म्हणून पद्धतशीर मस्त टेपपट्टी की वायराचा कोणताच भाग खुला राहिला नाही पाहिजे, याची माणसानं काळजी घेतली पाहिजे. तर मी तर घेतली बा चांगली काळजी. मस्त चांगलं मस्त टेपपट्टी की मस्त लावून घेतली. झालं सगळं सेट. आता काही हे काही हालत नाही ना पंख्यात काही घुसत नाही. मस्त मग म्हटलं आता आपलं झालंच आहे तर एकदा चेक करून घ्या. पंखा फिरते गिरते का? अरे वा 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 मस्त फिरून राहिला पंखा. म्हणजे आता आपला कूलर चालूच आहे. कूलरचं काही टेन्शन नाही. बाहेर काही दुरुस्त करायला नाही लागत नाही. करंट बी चेक करून घेतला टेस्टरनं, करंट बी नाही आहे. त्याला म्हटलं आता झालं आपलं काम सोपं. कूलर तर चालूच आहे. आता फक्त एकच काम राहिलं. आता याचे सगळे खोललेले बाग तणस लावलेले मस्त जोडून घेऊ. तर केलं मग जोडणं चालू. मस्त नटगिटं आम्ही नवीनच आणले होते. पाहून घ्या तुम्ही कशा पद्धतीनं काम चालू आहे पद्धतशीर. आपलं हे झाले. आता आपले सगळे भाग लावून झाले मस्त. आता करू राहिलो नटा फिटिंग आणि जिथे जे नटं लावते ते तुटले आहे तिथं बांधायचं आहे तार आपल्याला. कारण की मग ते तुटलं असतं. तसं तर यावर्षी म्हटलं नवीनच कूलर घ्यायला लागते, पण म्हटलं नाही ॲडजस्टमेंट करावं तरी एवढा वर्ष भागवावं. तर कोशिश करून पाहिली तर जमलं आपलं मस्त. झाला आहे. आता फक्त आखरीचा नट आहे. त्याच्यानंतर एका ठिकाणी तार बांधायचा आहे. अरे या खालचा राहिलाच वाटते अजून. ह्याही घेतो जोडून लावून, म्हणजे टेन्शन नाही. मग असं आहे ते करून घ्यायला लागते काही गोष्टी घरच्या घरीच. नुसतं बाहेर केल्यानं होत नाही. तुम्हाला तर माहीतच आहे. इथं ह्या ठिकाणचं तुटला होता नट, मग तिथं बांधून राहिलो मी आता तार. तर तारगीर बांधून घ्या बढ्यापैकी, कसून घ्या. एका वर्षात चार बा कूलर ह्या वर्षी कसा बी. पुढच्या वर्षी घेतो तुले नवीन. हे वरचा तर टप पुरा जंगाटलाच होता, पूर्ण वायाच गेला. मग आणला आम्ही तर मस्त नवीन टप. पाहून घ्या ह्या नवीन टप ठेवल्यावर तर आमचा कूलर पुरा नवीनच दिसून राहिला रे. मस्त असं वाटतं का नवीनच कूलर घेतला विकत. पहा किती मस्त दिसून राहिला. पण आता या नवीन स्टॉप आहे तर याले आता मस्त फिटगिट करायला लागते ना. त्याचे जे साईडचे जे पाणी पडायचे जे गड्डे असते ते गड्डे करायला लागते. तर चला मग आता ते करून घेतो बढ्यापैकी. मस्त मार्किंग करून घेतो, नटा लावून टाकतो त्याला आणि मग त्याचे गड्डे करतो. पाहून घ्या आता घेतला मी ना खिळा आणि एक घेतला गोटा. मस्त काट्यानं हलक्या हातानं अरटे मारायला लागते. पाहून घ्या कशा पद्धतीत होऊन राहिले. आणि बरोबर हलक्या हातानं मारायला लागते. जास्त मोठे करायला लागत नाही तर पूर्ण पाणी बाहेर पडते आणि मग काही टपात काही राहत नाही. पाहून घ्या मग आता आम्ही सगळं झालं. मग आणला कूलर रंध्र बढिया लावला, पाणी गिनी भरलं टपामध्ये. पाहून घ्या मस्त पिनही लावली. आता करून पाहतो चालू त्याले.
पाहून घ्या पाणी भरलाय. तर दाबली बटन. अरे वा 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 मस्त हवा येऊन राहिली रे बा बटन दाबल्याबरोबर. इकडे रोशनी काय करून राहिली, मोबाईलच पाहून राहिली बा. मोबाईलच पाहत राहते, मस्त वाटून राहिलं म्हणते हवा खाऊन. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला कूलर दुरुस्तीचा ब्लॉग, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, मग आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे मग, बाय बाय.